मराठा समाजाला 10% आरक्षण मिळालं, त्यामुळे जरांगेंचं आंदोलन आता कशासाठी असं म्हणत ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी जरांगेंना सवाल केलाय। ओबीसी आरक्षणाला धक्का न लागल्यानं ओबीसी महासंघाचं आंदोलन मागे घेण्यात आलं असंही तायवाडे यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे। 10% आरक्षण मिळालेलं आहे मराठा समाजाला, तरीही आजपासून जरांगे पाटील आंदोलनाची दिशा ठरवणार आहे, घोषणा करणार आहे। नाही, खरं म्हणजे मी आपल्या माध्यमातून सर्वात प्रथम या राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ यांचं राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आणि संपूर्ण ओबीसी समाजातर्फे अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी आम्हाला जो शब्द दिलेला होता तो फिरवला नाही, तो पाळला आणि आमच्या ओबीसीच्या संविधानिक आरक्षणाचं संरक्षण केलं। आणि त्याच वेळेस मराठा समाजाला सुद्धा ते सुरुवातीपासून जे बोलत होते की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता कटिबद्ध आहोत, संविधानाच्या कक्षेत बसणारं आणि न्यायालयाच्या कसोटीत बसणारं आरक्षण देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत। आणि काल संपूर्ण कायद्याचा अभ्यास करून राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसीनुसार SC ST ओबीसीला मिळणारं 50% आरक्षण सोडून अतिरिक्त 10% आरक्षण देण्याचं काल विधेयक दोन्ही सभागृहामध्ये एकमताने पास झालं। महत्त्वाचं इथे एकमताने पास झालं आणि आता भविष्यामध्ये मराठा समाजातील युवकांना, विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा फार मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला 10% आरक्षण मिळालं, त्यामुळे जरांगेंचं आंदोलन आता कशासाठी असं म्हणत ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी जरांगेंना सवाल केलाय। ओबीसी आरक्षणाला धक्का न लागल्यानं ओबीसी महासंघाचं आंदोलन मागे घेण्यात आलं असंही तायवाडे यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे। 10% आरक्षण मिळालेलं आहे मराठा समाजाला, तरीही आजपासून जरांगे पाटील आंदोलनाची दिशा ठरवणार आहे, घोषणा करणार आहे। नाही, खरं म्हणजे मी आपल्या माध्यमातून सर्वात प्रथम या राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ यांचं राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आणि संपूर्ण ओबीसी समाजातर्फे अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी आम्हाला जो शब्द दिलेला होता तो फिरवला नाही, तो पाळला आणि आमच्या ओबीसीच्या संविधानिक आरक्षणाचं संरक्षण केलं। आणि त्याच वेळेस मराठा समाजाला सुद्धा ते सुरुवातीपासून जे बोलत होते की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता कटिबद्ध आहोत, संविधानाच्या कक्षेत बसणारं आणि न्यायालयाच्या कसोटीत बसणारं आरक्षण देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत। आणि काल संपूर्ण कायद्याचा अभ्यास करून राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसीनुसार SC ST ओबीसीला मिळणारं 50% आरक्षण सोडून अतिरिक्त 10% आरक्षण देण्याचं काल विधेयक दोन्ही सभागृहामध्ये एकमताने पास झालं। महत्त्वाचं इथे एकमताने पास झालं आणि आता भविष्यामध्ये मराठा समाजातील युवकांना, विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा फार मोठ्या प्रमाणात लाभ होईल। आणि त्यामुळे मराठा युवकांनी आता या आरक्षणाचा लाभ घ्यावा असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करेन। जरांगे पाटील आंदोलनाची दिशा ठरवत आहेत, आज घोषणा करणार आहेत ते। नाही, आता आंदोलन कशा करता हा आता संपूर्ण समाजासमोर प्रश्न उभा राहणार आहे। आता त्यांचं फक्त एकच म्हणणं आहे की सगळे सोयऱ्याची जी अधिसूचना सरकारने काढली होती त्याची अंमलबजावणी एकच शब्द ते वापरून राहिलेले आहे 3 दिवसापासून। आणि मी वारंवार आपल्या माध्यमातून सुद्धा हे वारंवार सांगितलेलं आहे की प्रस्तावित ड्राफ्ट जो असतो, ज्याला ड्राफ्ट अमेंडमेंट म्हणतो, तो लागू करताना त्याच्यावरती जे आक्षेप मागितले जातात आणि काल मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये